घरकुल शबरी योजनेअंतर्गत आता राज्यातील सर्वसामान्य जनतेचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे। राज्य शासनामार्फत आता घरकुल बांधकामासाठी 2 लाख रुपये अनुदान मिळणार आहे। राज्यातील गोरगरीब जनतेला हक्काचे घर मिळावे म्हणून शबरी घरकुल योजनेअंतर्गत या योजनेचे लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे। या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागणार आहे व कुठे करावा लागणार आहे, अनुदान किती मिळणार आहे व कोणाला मिळणार आहे त्याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, चला माहितीला सुरुवात करूया। अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील कुटुंबासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत घरकुलासाठी 2 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते। राज्यातील अनेक ठिकाणी प्रकल्पातून राबवण्यात येणाऱ्या लाखो घरकुलाचे नियोजन करण्यात आले आहे। नाशिक जिल्ह्यात कळवण आणि नाशिक असे 2 प्रकल्प कार्यालय असून त्या अनुषंगाने शबरी आदिवासी घरकुल योजना राबवली जात आहे। महाराष्ट्रात या आदिवासी योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यासाठी ही योजना राबवली जात आहे। आता ह्या योजनेमध्ये जर बघायला गेलं तर तसे आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी ही योजना खूप लाभदायक आहे व त्यासाठीच ही योजना राबवली जात आहे। 369 चौरस फूट क्षेत्र असलेल्या पक्के घरकुल उपलब्ध करून देण्याचा उद्देश ही योजना सुरू करण्यात आली आहे। शहरी आणि ग्रामीण डोंगराळ भागासाठी घरकुलाचे वेगवेगळे निकष ठेवण्यात आले आहे। त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लोकांना पक्के घरे व मिळावे यासाठी शबरी घरकुल योजना राबवली जात आहे। शबरी घरकुल योजना राज्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांना स्वतःची राहण्यासाठी हक्काचे पक्के घरे मिळावी यासाठी शबरी योजना सुरू करण्यात आली आहे। तर मित्रांनो, आदिवासी लोक शक्यतो कच्चे मातीचे घरे, तात्पुरते निवारा किंवा झोपडीत राहतात। त्यांना पक्के घरे मिळावे यासाठी घरकुल शबरी योजना राबवण्यात येत आहे। आता मित्रांनो, घरे देण्याची प्रक्रिया संत गतीने सुरू असली तरी योजना लाभार्थी पर्यंत पोहोचवेत असल्याचे विभागाकडून करण्यात आले आहे। किती अनुदान मिळेल व कोणती कागदपत्रे लागणार, तर ग्रामीण क्षेत्रासाठी ₹2,32,000, डोंगराळ क्षेत्रासाठी ₹2,42,000, तर महानगरपालिका क्षेत्रात घरकुल मर्यादा ₹2 लाख ठेवण्यात आली आहे। आता मित्रांनो, याच्यासाठी लागणारे कागदपत्रे सर्वप्रथम आहे बघा, यामध्ये आधार कार्ड लागणार आहे, दुसरं पासबुक लागणार आहे, 7/12 उतारा, तसं तो वयाचा दाखला, जॉब कार्ड, ग्रामसभेचा ठराव, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, मतदान कार्ड, 2 पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रे तुम्हाला याच्यासाठी सादर करावे लागणार आहे। या ठिकाणी करावा लागणार आहे अर्ज, म्हणजे तुम्हाला अर्ज कुठं करावा लागणार आहे, कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज एकात्मिक आदिवासी प्रकल्प किंवा प्रकल्प अधिकारी याच्याकडे जमा करावा लागणार आहे। नाशिक आणि कळवण असे 2 प्रकल्प जमा करतात येणार आहे। तर मित्रांनो, हे होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।